झी 24 तास एक पाऊल पुढे। आदर्श प्रकरणी ग्रामविकास मंत्री जयंत पाटलांना चौकशी आयोगानं नोटीस बजावली आहे। त्यांना 7 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत। पुतण्या आदित्य पाटलाचा आदर्शमध्ये फ्लॅट असल्याचं आता पुढे आलंय, त्यामुळे जयंत पाटील यांना फ्लॅट विषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। विलासरावांच्या मंत्रिमंडळात 1999 ते 2003 आणि 2004 ते 2008 या दरम्यान जयंत पाटील वित्तमंत्री होते। या संपूर्ण चौकशीच्या दरम्यान याच आठवड्यात विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या आयोगासमोर चौकशी झाली। त्यावेळी विलासराव देशमुखांनी सर्व फाईल्स मुख्यमंत्र्यांनी पाहणं शक्य नसल्याचं सांगत वित्त महसूल खात्यांकडे बोट दाखवलं होतं। त्यानंतर आयोगानं त्यांना नोटीस बजावली आहे। या संपूर्ण घडामोडीमुळे आता ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची या संपूर्ण प्रकरणात भूमिका काय होती याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तत्कालीन वित्त मंत्री होते जयंत पाटील, आता ते अडचणीत येतात की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे, कारण आदर्श प्रकरणी आता जयंत पाटलांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे। 7 जुलैपर्यंत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। ही महत्वाची बातमी जयंत पाटलांसंदर्भातली। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे की ग्रामविकास मंत्री आता जयंत पाटील यांना चौकशी आयोगानं नोटीस बजावली। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्यासोबत आहेत आमचे ब्युरो चीफ आशिष जाधव आपल्यासोबत आहेत। आशिष, काय सांगाल, नेमका हा प्रकार काय घडलाय? खरं तर जयंत पाटील जे तेव्हाचे तत्कालीन वित्तमंत्री होते यांचं नाव या प्रकरणाशी आधीही जोडलं गेलं होतं, कारण त्यांचा पुतण्या आदित्य पाटील याचा फ्लॅट हा आदर्श सोसायटीमध्ये होता। पण काल जेव्हा विलासराव देशमुख यांची साक्ष आयोगासमोर झाली। आशिष आपण बोलूया, मात्र जयंत पाटील यांचा संपर्क झालेला आहे। आशिष जाधव प्रश्न विचारणार आहेत जयंत पाटलांना। आशिष पाटील साहेब, आज आयोगाने तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे आणि तुम्हाला 7 जुलैपर्यंत आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलेलं आहे। आयोगाने ही नोटीस यासाठी पाठवलेली आहे की सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख या दोघांनीही साक्षी दरम्यान तुमचं नाव घेतलं होतं, ते तत्कालीन वित्तमंत्री म्हणून। तुमचा आदर्शच्या फायलीशी कधी आणि कसा संबंध आला हे सांगाल का? प्रत्येकाची जमीन देण्याची जी बाब असते त्याच्याबद्दल त्या जमिनीची जी किंमत आहे ती किंमत योग्य आहे किंवा नाही हे याच्यासाठी वित्त विभागाचे अभिप्राय घेतले जातात। वित्त विभाग कोणाची जमीन कोणाला द्यावी हे कधी ठरवत नाही आणि त्यामुळे वित्त विभागाकडे अशा स्वरूपाची फाईल ही मला वाटतं 2004 साली कधीतरी येऊन गेलेली होती आणि त्यावेळी वित्त विभागाने त्या जमिनीची महसूल विभागाने जी किंमत ठरवलेली होती त्या किमतीला सहमती दर्शवलेली होती। पाटील साहेब, हे झालं आदर्शच्या फायलीशी तुमचा संबंध आला तेव्हा, कारण जमिनीचं व्हॅल्युएशन वित्त खात्याकडनं केलं जातं, तर त्यावेळेस व्हॅल्युएशन काय केलं होतं किंवा काही आठवत आहे का तुम्हाला? नाही, आता बहुतेक 8 वर्ष झाली, ती बघावं लागेल की एक्झॅक्ट व्हॅल्युएशन काय होतं, कारण मलाही कागदपत्र बघावे लागतील, कारण कालच हा विषय माझ्यासमोर आला, त्यामुळे मला नक्की आठवत नाही, पण पाहून सांगू शकतो। पण एकंदर कधीही वित्त विभागाचा रोल फार लिमिटेड असतो। शासन अशा जमिनी ज्यावेळी देतं त्यावेळी त्या जमिनीची किंमत मूल्यांकन जे आहे ते योग्य केलंय किंवा नाही याविषयी वित्त विभागाने मतं मांडलेली असतात आणि त्या मतं जी आहेत त्याप्रमाणे त्या विभागाला, म्हणजे आता ही जमीन महसूल विभागाची होती महाराष्ट्र शासनाची, त्याप्रमाणे त्यांनी महसूल विभागाकडून आलेल्या नस्तीवर जी किंमत केलेली होती त्याच्याबद्दल मला वाटतं त्यावेळी सहमती दर्शवली असेल किंवा त्याची किंमत काय आहे त्याबद्दल अभिप्राय व्यक्त केले असतील। पाटील साहेब, आदर्शमध्ये तुमचा पुतण्या आदित्य पाटील याचाही फ्लॅट आहे अशी बाब समोर आलेली आहे आणि त्याबाबत सुद्धा तुम्ही जे सादर करणार आहात प्रतिज्ञापत्र आयोगासमोर त्यामध्ये तुम्हाला खुलासा करायचा आहे। नेमका हा फ्लॅट कशाबद्दल आदित्यला मिळाला अशी एक भूमिका विचारली जाते आहे आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे। एक म्हणजे आयोगाची जी नोटीस आलेली आहे ती नोटीस मला कोणाला फ्लॅट देण्यात आला किंवा कसा आला याचा उल्लेख नोटिसीमध्ये नाहीये, त्यामुळे नोटीस ही फक्त मी त्या फाईलवर सही केलेली आहे आणि त्याच्याविषयी माझं मत काय हे मांडण्याविषयी नोटीस आलेली आहे।
पाटील साहेब, ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जर का विचार केला तर तुमचा पुतण्या आदित्य पाटील याला आदर्शमध्ये कसा फ्लॅट मिळाला असं तुम्हाला वाटतंय? मी नंतर कळलं मला की अशा स्वरूपाचा जवळजवळ 8-9 महिन्याने मला कळलं की त्याला फ्लॅट याच्यात मिळालाय. पण असा फ्लॅट मिळण्याच्या आधी किंवा नंतर त्याने त्या संस्थेकडे अर्ज केला कधी आणि त्याला मिळाला कधी याच्यात, आणि मी याच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट आपण ज्याचा उल्लेख केला त्या फाईलवर सही केली, याच्यात बरंच आणि अंतर, दीर्घकाळाचं अंतर आहे. त्यामुळे त्याचा आणि माझा असा संबंध ऑफिस ऑफ प्रॉफिट चा वापर झाला असं मला वाटत नाही. आणि मला वाटतं की प्रसार माध्यमांच्याशी बोलण्यापेक्षा आयोगासमोर बोललेलं जास्त बरं होईल, कारण हा कायदेशीर प्रश्न आहे. माझी मतं मी तिकडे मांडले. पाटील साहेब, शेवटचा प्रश्न विचारतो आहे की काँग्रेस नेत्यांनी म्हणजे सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांनी साक्षीमध्ये तुमचं नाव घेतल्यानंतर तुमचं नाव उजेडात आलेलं आहे. हेतू पुरस्सर तुमचं नाव घेतलं गेलं असं वाटतंय? मला असं वाटत नाही, कारण फाईलवर फॅक्ट्स आहेत आणि फॅक्ट्सवर वित्त विभागाची मतं असतातच. त्यामुळे त्या क्रमानेच आयोगी जात असेल आणि कोणी नाव घेतलं म्हणून आहे असं मला वाटत नाही, कारण मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव असं मला वाटत नाही, ते जबाबदार नेते आहेत. पण फॅक्ट्स जे आहेत कागदावर ते फॅक्ट्स आयोगालाही फॉलो करावे लागतील. त्यामुळं ज्यांनी त्या फाईलवर ज्यांच्या मार्फत फाईल गेलेली आहे, आता मी माझ्या अखत्यारीत वित्त विभागाच्या सचिवांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा किंमत कमी केली असेल किंवा वित्त विभागाच्या सचिव किंवा वित्त विभागाने मांडलेल्या मतांच्या पेक्षा वेगळं मत व्यक्त केलं असेल तर मग आपण म्हणताय तो मुद्दा कदाचित होऊ शकतो, पण तशी परिस्थिती नाहीये, तशी वस्तुस्थिती नाही. नक्की. पाटील साहेब, झी24 तासशी बोलल्याबद्दल धन्यवाद. जसं की जयंत पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे की ते आपलं प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर करणार आहेत आणि आयोगाने ज्या ज्या बाबींवर त्यांच्याकडनं स्पष्टीकरण मागितलेलं आहे त्याची ते पूर्तता करणार आहेत. पण आपण एक म्हणू शकतो की जयंत पाटील हे अडचणीत आलेले आहेत. आदर्श घोटाळ्याचं शी त्यांचं सुद्धा नाव जोडलं गेलेलं आहे, ही आता वस्तुस्थिती झालेली आहे. नक्की नक्की. धन्यवाद आशिष, आपण सविस्तर जयंत पाटलांशी बोलल्याबद्दल आणि संवाद साधल्याबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.